नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबिलिटीबद्दल माहिती करून घेतली. प्रोबॅबिलिटीवरचे थेरम्स आपण बघितले, त्याच्यावरचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते पण आपण बघितलं. आता ती जी प्रोबॅबिलिटी आपण पाहिली ती प्रोबॅबिलिटी अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी होती. म्हणजे कुठलाही इव्हेंट आपण एखाद्या सॅम्पल स्पेसवरती डिफाईन करतो त्या इव्हेंटची अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी, म्हणजे तो इव्हेंट घडण्यासाठी, हॅपन होण्यासाठी किंवा ऑकर होण्यासाठी कोणतीही कंडिशन नसताना तो इव्हेंट घडण्याची प्रोबॅबिलिटी, त्याला आपण अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. ती अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण बघितली. आता आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, ती कोणत्या फॉर्म्युल्यानं काढली जाते, कशा पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन करायचं हे आपल्याला या कंडिशनल प्रोबॅबिलिटीमध्ये बघायचं आहे. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, तर तुमच्याकडं एक सॅम्पल स्पेस आहे एखाद्या रँडम एक्सपेरिमेंटचा, आणि त्या सॅम्पल स्पेसवरती आपण एखादा इव्हेंट डिफाईन केलेला आहे जो ऑलरेडी घडलेला आहे, आणि तो घडलेला असताना अजून एक दुसरा इव्हेंट जो त्या सेम सॅम्पल स्पेसवरती डिफाईन केलेला आहे, तो दुसरा इव्हेंट घडण्याची शक्यता, प्रोव्हाइडेड दॅट अगोदर एखादा इव्हेंट घडलेला असताना नवीन एखादा इव्हेंट हॅपन होण्याची शक्यता, म्हणजेच कंडिशनल प्रोबॅबिलिटी असते. आता ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी जी असते एखाद्या इव्हेंटची, तर तो इव्हेंट घडण्यासाठी किंवा घडत असताना त्याच्या अगोदर कुठला तरी एक इव्हेंट घडलेला आहे त्या सॅम्पल स्पेसवरती, तर तो इव्हेंट घडलेला आहे तर नवीन इव्हेंट घडण्याची प्रोबॅबिलिटी ही आपण त्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणून गृहीत धरतो. त्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी असं म्हणत असतो. म्हणजेच एखादा इव्हेंट घडण्यासाठी किंवा एखादा इव्हेंट आपण जो डिफाईन करतो तो त्यासाठी जो सॅम्पल स्पेस असतो तो रेस्ट्रिक्टेड होतो. म्हणजे अगोदर एक इव्हेंट घडलेला आहे त्याच्यामुळं तो सॅम्पल स्पेस जो आपला ओरिजिनल होता तो थोडा रेस्ट्रिक्ट होतो, त्याच्यावरती काहीतरी कंडिशन्स येतात, रेस्ट्रिक्शन्स येतात, आणि मग अशी सिच्युएशन असताना नवीन इव्हेंट घडण्याची जी प्रोबॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो त्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जातं. मग ती कंडिशनल प्रोबॅबिलिटी कशी काढली जाते, काय त्याचा फॉर्म्युला आहे किंवा कशी डिनोट केली जाते, तर त्याची डेफिनेशन आपण इथं बघणार आहोत. If A and B are two events defined on same sample space omega of a random experiment, then the conditional probability A given B किंवा A with respect to B असं म्हणतात, denoted by probability of A given B and is defined by, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय, तर probability of A given B is equal to probability of A intersection B divided by probability of B, provided that probability of B should be greater than 0. अशा पद्धतीनं आता इथं probability of A given B दिले, ह्याचा अर्थ काय, तर इव्हेंट A घडण्याची प्रोबॅबिलिटी, शक्यता, गिवन दॅट काय, तर B हा ऑलरेडी इव्हेंट घडलेला आहे, त्यालाच आपण प्रोबॅबिलिटी ऑफ A विथ रिस्पेक्ट टू B असं म्हणतोय. म्हणजे B आधी घडलेला आहे असं असताना A घडण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती आपण कशी काढतो, तर प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B, म्हणजे त्या दोन्ही इव्हेंटचा इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय जो ऑलरेडी इव्हेंट घडलेला आहे त्याची प्रोबॅबिलिटी, ह्या दोघांचा रेशो घेतो. फक्त त्याच्यावरती कंडिशन काय, तर जो ऑलरेडी इव्हेंट घडलेला आहे
तो घडण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी ही काहीतरी समथिंग पॉझिटिव्ह असायला हवी, ग्रेटर दॅन 0. तसंच बी गिवन ए ही पण प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. म्हणजे ए अगोदर घडलाय असं समजून आणि बी नंतर घडण्याची प्रोबॅबिलिटी. द प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. म्हणजे डिनॉमिनेटरला तुम्हाला जी प्रोबॅबिलिटी येते रेशोमध्ये, तर ती जो इव्हेंट अगोदर घडलेला आहे त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी तुमच्या डिनॉमिनेटरमध्ये येते आणि न्यूमरेटरला दोघांच्या सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी येते. म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज नथिंग बट द रेशो ऑफ सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ बोथ द इव्हेंट्स टू द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट ऑलरेडी हॅपन्ड. अशा पद्धतीने आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी डिफाइन करतो किंवा कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढतो. म्हणजे तुम्हाला एखाद्या इव्हेंटसाठीची कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली तर तुम्ही ह्या फॉर्म्युल्यानुसार कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढणार. म्हणजे ए आणि बी असे तुमचे दोन इव्हेंट असतील आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी तुम्हाला विचारली काढायला, तर हा फॉर्म्युला आपण तिथं वापरणार. म्हणजे दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी, किंवा बी गिवन ए काढायला सांगितली प्रोबॅबिलिटी तर दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी ए. अशा पद्धतीने आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटीज काढणार. म्हणजे इथं आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी त्यालाच प्रोबॅबिलिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी जसं म्हणतोय, तसं अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी जी आपण गेल्या लेक्चरमध्ये बघितली ती कशी असते, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू ओमेगा असतो. त्यामुळं इथं जी प्रोबॅबिलिटी आपण डिफाइन केलेली आहे ती कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे, ए विथ रिस्पेक्ट टू बी. ओके, आता आपण त्याचं एक एक्झाम्पल बघू की कशी प्रोबॅबिलिटी काढली जाते, किंवा त्याचे पहिल्यांदा आपण रिझल्ट्स बघूयात. लेट ए अँड बी आर टू इव्हेंट्स डिफाइंड ऑन सेम सॅम्पल स्पेस ओमेगा. Also probability of A and probability of B is greater than 0. Then probability of A given A dash is equal to 0. म्हणजे तुमचा एखादा इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी विथ रिस्पेक्ट टू त्याच इव्हेंटचा कॉम्प्लिमेंट ही प्रोबॅबिलिटी 0 असते. का 0 असते, तर आपल्या डेफिनेशननुसार काय होतं, ह्या दोन्ही इव्हेंटचा जो इंटरसेक्शन असतो तो नल सेट असतो. नल सेटची प्रोबॅबिलिटी 0 असते. त्यामुळे न्यूमरेटर 0 झाल्यामुळं आपल्याला ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी काय मिळते, 0 मिळते. सेकंड रिझल्ट, इफ ए अँड बी आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू 0 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज ऑल्सो इक्वल टू 0. आता दोन्ही इव्हेंट ए आणि बी जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील तर याचा अर्थ त्यांचा इंटरसेक्शन फाय असणार आहे, म्हणजे फायची प्रोबॅबिलिटी 0, त्यामुळे न्यूमरेटर 0 येणार. त्यामुळे आपल्याला ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी, दोन्ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी ज्या आहेत त्या आपल्याला काय मिळतील, 0 अशा मिळतील. आता थर्ड रिझल्ट जो आहे, समजा बी हा ए चा सबसेट असेल, बी इज अ सबसेट ऑफ ए, देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू 1. कारण दोघांचा इंटरसेक्शन आपण जर घेतला ए इंटरसेक्शन बी तर आपल्याला तो बीच मिळणार आहे. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1 मिळणार आपल्याला. चौथा रिझल्ट, इफ ए इज सबसेट ऑफ बी देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. कारण दोघांचा इंटरसेक्शन जर तुम्ही घेतला तर तुम्हाला तो ए मिळणार. त्यामुळे न्यूमरेटरला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी च्या ठिकाणी काय मिळणार, प्रोबॅबिलिटी ऑफ ए, आणि डिनॉमिनेटरला प्रोबॅबिलिटी ऑफ बी तसंच येणार. नेक्स्ट आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी कशी काढायची त्याचं एक एक्झाम्पल बघूया. आता इथं आपल्याला काय दिलंय, इफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 0.4, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0.3 and probability of A union B is equal to 0.5. Then find probability of A given B
अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए. आता आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटीच्या डेफिनेशननुसार आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे? तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं आपण तर आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ बी दिलेली आहे 0.3, पण प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेली नाही. त्याच्याऐवजी प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी दिलेली आहे. मग आपण काय करायचं तर ॲडिशन थेरम आपण मागच्या लेक्चरमध्ये जो बघितला त्या ॲडिशन थेरमची मदत घेऊन काय करायचं तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॅल्क्युलेट करायची. तर ॲडिशन थेरमनुसार काय तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर इथं काय केलं मी जो मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आहे तो LHS ला घेतला आणि LHS चा प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी आहे तो परत तिकडे RHS ला घेतला, शिफ्ट केलं. त्यामुळे मला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय मिळेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. मग त्या सगळ्या व्हॅल्यूज मी तिथं पुट केल्या आणि सॉल्व केलं तर मला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय मिळेल 0.2 मिळेल. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आता आपल्याला मिळाल्या ज्या कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी लागतात. तर त्या व्हॅल्यूज आता आपण काय करणार फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आणि कॅल्क्युलेट करणार. तर आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ बी. मग त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या 0.2 डिवायडेड बाय 0.3. हे सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी इज इक्वल टू 0.6666. तसंच प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मग त्या व्हॅल्यू सुद्धा तिथं पुट केल्या आपण न्यूमरेटरच्या आणि डिनॉमिनेटरच्या 0.2 डिवाइड बाय 0.4 दॅट विल गेट 0.5. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज इक्वल टू 0.5. अशा पद्धतीने आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटीज काढल्या. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. इथं हे नॅरेटिव्ह एक्झाम्पल आहे. A manufacturer of two-wheeler spare parts knows from past experience that probability of an order will be completed in time is 0.75. The probability that it is completed and delivered in time is 0.60. Can you help him to find the probability that an order will be delivered in time given that it is completed? म्हणजे एखादी ऑर्डर टाइम मध्ये कंप्लीट झालेली असताना ती टाइम मध्ये डिलिव्हर होण्याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आपल्याला त्या मॅन्युफॅक्चररला मदत करायची आहे. तर आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण पहिल्यांदा दोन इव्हेंट वेगवेगळे आहेत ते डिफाईन करावे लागतील आपल्याला. ते दोन इव्हेंट कुठले कुठले आहेत तर इथे दोन गोष्टी आहेत बघा. ऑर्डर वेळेत कंप्लीट होणं आणि ऑर्डर वेळेत डिलिव्हर होणं ह्या दोन गोष्टी आहेत. त्यामुळे त्याला आपण इव्हेंट म्हटलं. लेट इव्हेंट ए काय इव्हेंट आहे तर ऑर्डर इज कंप्लीटेड इन टाइम हा एक इव्हेंट आहे आणि दुसरा इव्हेंट बी ऑर्डर इज डिलिव्हर्ड इन टाइम. अशा दोन गोष्टी येत आहेत त्याला आपण इव्हेंट ए आणि इव्हेंट बी असं म्हटलं. मग आता आपल्याला इथं प्रोबॅबिलिटी ऑर्डर विल बी कंप्लीटेड इन टाइम त्याची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. म्हणजेच कुठल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे तर इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. आणि अजून काय दिलेलं आहे तर प्रोबॅबिलिटी दॅट ऑर्डर इज कंप्लीटेड अँड डिलिव्हर्ड इन टाइम म्हणजे दोन्ही इव्हेंट एका वेळेला घडण्याची एक प्रोबॅबिलिटी दिलेली आहे. म्हणजे ए इंटरसेक्शन बी सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ टू इव्हेंट ही पण दिलेली आहे. त्यामुळे आपण त्या गोष्टी तिथं लिहूया. म्हणजे ए इंटरसेक्शन बी म्हणजे ऑर्डर इज कंप्लीटेड अँड डिलिव्हर्ड इन टाइम. म्हणजेच इथं काय दिलंय तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 0.75 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 0.60 असं दिलेलं आहे. मग आता आपल्याला कशाची प्रोबॅबिलिटी काढायची आहे तर प्रोबॅबिलिटी दॅट ऑर्डर विल बी डिलिव्हर्ड इन टाइम गिवन दॅट इट इज कंप्लीटेड. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए ही कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे.
म्हणजे ऑर्डर वेळेत कंप्लीट झालेली आहे असं असताना ती वेळेत डिलिव्हर होण्याची प्रोबॅबिलिटी, म्हणजे इव्हेंट ए हॅपन झालेला आहे असं असताना इव्हेंट बी घडण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे, म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. दॅट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए. आपल्या डेफिनेशननुसार प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ए. मग आपण तिथं व्हॅल्यू पुट केल्या 0.60 डिवाइड बाय 0.75. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळतं आन्सर 0.8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए इज इक्वल टू 0.8. म्हणजेच probability that order will be delivered in time given that it is completed is 0.8. अशा प्रकारे आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढू शकतो. समजा तुम्हाला एखादा एक्सपेरिमेंट दिला आणि त्या एक्सपेरिमेंटसाठी 2 इव्हेंट दिलेले आहेत, नावं दिली आहेत त्या इव्हेंटची, आणि तुम्हाला मग कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली, तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर तो एक्सपेरिमेंट कुठला आहे त्या एक्सपेरिमेंटचा पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहावा लागेल. त्या सॅम्पल स्पेसवरून आपल्याला जे 2 इव्हेंट दिलेले आहेत सेपरेट, त्या दोन्ही इव्हेंटमध्ये सॅम्पल पॉईंट्स कुठले कुठले येणार आहेत ते लिहावे लागतील. म्हणजे ते इव्हेंट नेमके कुठल्या इलेमेंट्सनी तयार झाले ते लिहावे लागतील सेपरेट, इव्हेंट ए इव्हेंट बी. त्यानंतर त्यांच्या सेपरेट प्रोबॅबिलिटीज काढाव्या लागतील, प्रोबॅबिलिटी ऑफ ए अँड प्रोबॅबिलिटी ऑफ बी, जी आपण मागच्या लेक्चरमध्ये प्रोबॅबिलिटी काढायला शिकलो त्या पद्धतीनं. आणि मग परत त्या दोघांचा, त्या दोन्ही इव्हेंटचा इंटरसेक्शन घ्यावा लागेल, ए इंटरसेक्शन बी, त्यामध्ये कुठले इलेमेंट येतात ते बघावं लागेल. आणि मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काढावी लागेल. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी आपण कशी काढणार, तर अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेमेंट्स इन ओमेगा, ह्याच फॉर्म्युल्यानं आपण ती प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काढणार. आणि मग परत कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वापरून ज्या काय कंडिशनल प्रोबॅबिलिटी काढायला विचारल्या असतील तर त्या आपण काढू शकतो. नेक्स्ट आता आपल्याला मल्टिप्लिकेशन थेरम बघायचा आहे. मल्टिप्लिकेशन थेरम इज डिपेंड्स ऑन कंडिशनल प्रोबॅबिलिटीज. जसा आपण ॲडिशन थेरम बघितला जो तुमच्या अनकंडिशनल प्रोबॅबिलिटीवरती अवलंबून होता, तसा इथं मल्टिप्लिकेशन थेरम बघायचा आहे. लेट ए अँड बी बी एनी 2 इव्हेंट्स डिफाइंड ऑन सेम सॅम्पल स्पेस ओमेगा. The simultaneous occurrence of 2 events is equal to the product of unconditional probability of one of the events and conditional probability of other event, assuming that first event is already happened. म्हणजे मल्टिप्लिकेशन थेरमनुसार आपल्याला काय मिळतं, तर 2 इव्हेंटच्या सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी मिळते, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ही मिळते. परंतु ती प्रोबॅबिलिटी काय असते, तर 2 गोष्टींचा तो प्रॉडक्ट असतो. कुठल्या 2 गोष्टींचा, तर एक त्यातली गोष्ट म्हणजे पहिल्या इव्हेंटची अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी, कुठल्या तरी त्यातल्या एका इव्हेंटची अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी, आणि दुसरी प्रोबॅबिलिटी कसली असते, तर कंडिशनल असते. पण कशी, तर तो जो इव्हेंट ऑलरेडी घडलेला आहे असं मानून, ज्याची आपण अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी घेतलेली आहे, तो इव्हेंट ऑलरेडी घडलेला आहे असं गृहीत धरून दुसरा इव्हेंट घडण्याची कंडिशनल प्रोबॅबिलिटी, ह्या दोन्हीचा काय होतो, मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे एक अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी आणि दुसरी कंडिशनल प्रोबॅबिलिटी, ह्यांचा प्रॉडक्ट म्हणजे तुमचा सायमल्टेनियस ऑकरन्स ऑफ 2 इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. मग ते मॅथमॅटिकली आपण कसं लिहू शकतो, तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी गिवन ए. म्हणजे इथं ए ऑलरेडी हॅपन झालेला आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि त्यानुसार तो प्रॉडक्ट लिहिलेला आहे. तसंच सेम बी हा ऑलरेडी हॅपन झालेला आहे असं आपण गृहीत धरून आपला प्रॉडक्ट काय येणार, तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए गिवन बी. अशा पद्धतीनं आपण ती प्रोबॅबिलिटी काढू शकतो. आता हाच थेरम 3 इव्हेंटच्या बाबतीत पण एक्झिस्ट होतो. तर कसा होतो, तर आपल्याला तिथं मॅथमॅटिकल त्याचं एक्सप्रेशन दिलेलं आहे. तर का, तर सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची आहे, त्यामुळं
probability of A intersection B intersection C is equal to probability of A into probability of B given A into probability of C given that A intersection B. अशा पद्धतीनं आपण 3 इव्हेंट्सच्या सायमल्टेनियस ऑकरन्सची प्रोबॅबिलिटी सुद्धा मल्टिप्लिकेशन थेरमनुसार लिहू शकतो. दिस इज द मल्टिप्लिकेशन थेरम. म्हणजे तुम्हाला जर समजा एका इव्हेंटची अनकंडिशनल प्रोबॅबिलिटी दिली आणि दुसऱ्या इव्हेंटची कंडिशनल प्रोबॅबिलिटी दिली आणि डायरेक्ट तुम्हाला विचारलं की ए इंटरसेक्शन बी ची प्रोबॅबिलिटी काढा, तर मल्टिप्लिकेशन थेरमचा वापर करून आपण काय करू शकतो, ए इंटरसेक्शन बी ची प्रोबॅबिलिटी काढू शकतो डायरेक्टली. ओके. सो नेक्स्ट पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. नेक्स्ट कन्सेप्ट जो आहे आता पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसचं पार्टिशन झालेलं आहे किंवा आपण त्या सॅम्पल स्पेसवरती जे इव्हेंट डिफाईन करतो त्या इव्हेंटकडून त्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन झालेलं आहे असं आपण कधी म्हणणार, त्याला आपण पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस असं म्हणतो. म्हणजे जे इव्हेंट डिफाईन केलेले आहेत त्या इव्हेंट्सकडून. आता मी इथं वेन डायग्रॅम दाखवलेली आहे. त्या वेन डायग्रॅममध्ये A1 A2 A3 असे AN इव्हेंट तिथं लिहिलेले आहेत, ड्रॉ केलेले आहेत. तर पार्टिशन ऑफ ते सगळे इव्हेंट पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस करतात हे असं पण कधी म्हणणार, तर ते सगळे इव्हेंट्स एक तर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पाहिजेत आणि एक्झॉस्टिव्ह पाहिजेत. म्हणजे ते सगळे जे इव्हेंट आहेत त्या सगळ्या इव्हेंटमध्ये कॉमन असा कुठलाच घटक नसला पाहिजे. म्हणजे A1 इंटरसेक्शन A2 घेतला तरी तो फाय असायला पाहिजे, A1 इंटरसेक्शन AN घेतला तरी तो फाय असायला पाहिजे, A2 इंटरसेक्शन A3 घेतला म्हणजे कुठल्याही दोन्ही इव्हेंटचे इंटरसेक्शन आपण घेतले तर ते फाय असायला पाहिजे, एम्प्टी सेट किंवा नल सेट असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय असायला पाहिजे, तर त्या सगळ्या इव्हेंट्सचा आपण युनियन घेतला तर तो युनियन हा सॅम्पल स्पेस एवढा यायला पाहिजे. तर आपण म्हणणार की A1 A2 सो ऑन AN फॉर्म ए पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस. म्हणून इथं आपण काय लिहिले डेफिनेशनमध्ये, द इव्हेंट्स A1, A2, डॉट 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 AN आर सेड टू फॉर्म ए पार्टिशन ऑफ सॅम्पल स्पेस इफ AI intersection AJ is equal to phi, where I is not equal to J for all I and J. म्हणजे कुठलेही दोन त्यातले तुम्ही इव्हेंट घेतले आणि त्यांचा इंटरसेक्शन घेतला, कुठलेही दोन घ्या, तर तो इंटरसेक्शन कसा असायला पाहिजे, फाय असायला पाहिजे. आणि A1 युनियन A2 युनियन डॉट 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 युनियन AN, that is union of I running from 1 to N is equal to ओमेगा. हा ओमेगा एवढा असायला पाहिजे सगळ्या इव्हेंटचा युनियन घेतला तर. त्यामुळं ह्या दोन कंडिशन जर ते सगळे इव्हेंट सॅटिस्फाय करत असतील तर आपण म्हणणार की ते इव्हेंट्स काय करतायत, तुमच्या सॅम्पल स्पेसचं पार्टिशन करतायत. सो म्हणजेच ते सगळे इव्हेंट A1 A2 सो ऑन AN should be mutually exclusive and exhaustive. Then and then only we can say that they form partition of sample space. Okay, let we stop here. Thank you.